माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुर्डुवाडी पंचायत समिती इथे जनता दरबार भरवला होता। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कुर्डुवाडी पंचायत समिती इथं जनता दरबार आयोजित केला होता। आपल्या समस्या सुटतील या आशेनं या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। नियोजनाअभावी थोड्या खुर्च्या होत्या, त्यावर अधिकारी बसले होते। आमदार अभिजित पाटील आले आणि आपण प्रथम निवेदन घेऊ असं म्हणताच गर्दीचा लोंढा त्यांच्यासमोर उभा राहिला। कुणाचं काय चाललंय कुणालाच कळत नव्हतं। काहींचे प्रश्न आमदार अभिजित पाटील यांनी फोनवरून सोडवले। आमदारांचा उपक्रम चांगला होता, पण पूर्वनियोजित असावा अशी जनतेतून चर्चा होती। यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना आमदार अभिजित पाटील म्हणाले की कृषी विभागाचा आहे तर कृषी विभागाला फोन केला, जर तलाट्याचा आहे तलाट्याला फोन केला, सर्कलचा सर्कलला, बीडीओ साहेब इथं आहेत त्यांच्या टीपीओ, ग्रामसेवक, घरकुलाचा विषय आहे ज्याला हप्ता मिळत नाही, ज्याचे विषय आहेत वैयक्तिक। आता घरकुलाचा एखाद्याचा हप्त्याची अडचण आहे तर ती सगळ्याला सांगून काय उपयोग आहे का? त्याचा सोडवणे प्रश्नच काम आहे। आता एक जणांनी नोंद धरत नाही तर ती नोंद त्याला धरायला लावणे, जनता ज्या आलेल्या प्रश्नाचं त्या माणसाचं निरसन करणे। ज्यावेळेस सार्वजनिक प्रश्न येतील त्यावेळेस सार्वजनिकरित्या बोललं जातं, त्यामुळे निवेदन घेऊन त्या प्रत्येकाच्या निवेदनाचा मार्ग लावून सोडून देण्याचं काम करू आहे। ही काय माहिती आहे का, आमसभा वेगळी आणि जनता दरबार काय, मी प्रत्येक सोमवारी मी माढ्यात असतो, त्यावेळेस पंचायत समितीत का घ्यायचं तर पंचायत समितीच्या रिलेटेड बरेच विषय आहेत जी मी माढ्यातनं कुर्डुवाडीला पाठवण्यापेक्षा त्यावेळेस कुर्डुवाडीत घेतले। मागच्या आठवड्यात आपण बघितलं असेल तर मी रोपड्याला घेतला होता। म्हणजे प्रत्येक आठवड्यात 15 दिवसात एका मोठ्या गावात घ्यायचं जेणेकरून आजूबाजूच्या गावाचा तिथं प्रश्न मिटेल, तिथं अधिकारी असतात, तिथल्या तिथं त्याचा मार्ग लागतो। ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या लोकांना तालुक्याला जाऊन तिथं काम होत नाही, ते काम सोडवण्याचं काम करतो आपण।